करा करा, अभ्यास करा, मन लावून करा. हा सोनू, नाही मी काय म्हणत होते, तुला काही खायला आणू का ग? भूक लागली. यश, तू काही खाणार आहेस का रे? अजिबात नको. बर, मी मग आता जरा इथेच बसते, माझ्या डोळ्या देखत बघते तुम्हाला अभ्यास करताना. करा करा, अभ्यास करा, मन लावून. इथेच बसते आता जरा थोडा वेळ. काय रे यश, काय झालं? पुस्तकात लक्ष आहे ना तुझं? काही नाही, ते इकोसिस्टम. काय रे, काय झालं? झाला माझा अभ्यास. अरे आता आलास काय, लगेच निघालास पण? हो, मी फक्त बायोलॉजीचंच पुस्तक आणलं होतं ना, तो अभ्यास झाला आता. हा हा हा. काय रे, काय झालं? ते चेन अडकली होती. बर, झाली. येतो. ये, थँक्यू. टाटा टाटा. टाटा. वा, कर बाई. मम्मी, अगं मी काय म्हणते, मी श्रेयाकडे जाऊ का अभ्यासाला? कशाला? आता इथे अभ्यास करतेस ना तू. अगं मम्मी, ते थोडे डाऊट्स आहेत ना, ते क्लिअर करायचे. अगं मग यशला का नाही विचारलंस? मम्मी, अगं यश सायन्सला आहे आणि मी आर्ट्सला. आमचा अभ्यास वेगवेगळा आहे ग. बरं जा, पण लवकर परत ये. हा हो, डाऊट्स क्लिअर झाले ना की लगेच येते. बर, सावकाश जा बाळा. हो. हा, येते मम्मी. हो. आनंद, जरा बिझी नसशील तर थांब ना, मला बोलायचंय तुझ्याशी. दादा प्लीज आपण नंतर बोलूया का? माझं ना जरा डोकं दुखतंय. कुठे बाहेर गेला होतास का? म्हणजे आज जरा नेहमीपेक्षा लवकर परत आलायस. ऑफिसला गेला नाहीस का आज? नाही, आज ना थोडं बाहेरच काम होतं. काय एवढं काम होतं रे की तू आज ऑफिसला पण सुट्टी मारलीस? ऑफिसच काम होतं दादा. ठीक आहे, जा जा जा, तू विश्रांती घे, जा आराम कर. तू अजून इथे काय करतोयस? घरी का नाही गेलास? तुझीच वाट बघतो. मला माहिती होतं तू बाहेर येशील थोड्या वेळ. मी तुझ्यासाठी नाही आले, मी श्रेयाकडे अभ्यासाला चालले. बरं ठीक आहे, चल एकटी कुठे जाते, मी पण येतो. यश प्लीज, मी खरंच सिरियसली अभ्यासाला चालले. वाव, अभ्यास आणवला? नाही नाही, कर, खरंच कर. एक काम कर, मला घरी सोड आणि मग जा. तुमच्या दोघांची घरं ना दोन वेगवेगळ्या टोकाला आहेत. सोनाली प्लीज, असं नको ना करू. तुझ्या लेखी मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना. मला असं वाऱ्यावर नको सोडूस ग. झाली का नौटंकी करून? चल आता बाजूला हो, मला जाऊ दे. एक काम करूया, मी तुझ्यासोबत तिच्यापर्यंत येतो, तू अभ्यासाला जा, मी माझ्या घरी जाईन. सिंपल. यश पण मला चला चला चला, चल बस चल ग. यश, अरे चल.
एवढे मोठ्याने भाव केलंस मला, घाबरलो ना मी. हे बघ मी काय आणलंय. हे बाळा, हे काय आणलंस तू? हे बघ, अशा वस्तू घरात आणल्यास ना तर तुझी आई, काकू आणि आजी रागवतील तुला. पण ह्यातनं मी जे काय बनवणार आहे ना ते बघून मला कोणी काही नाही बोलणार. हो का? असं काय बनवणार आहेस तू? माझं क्राफ्टचं प्रोजेक्ट, टाकाऊतून टिकाऊ. म्हणजे ते बेस्ट आउट ऑफ वेस्ट असतं ना तसं काहीतरी. तू एकटी बनवणार आहेस? मी तुला हेल्प करू? तुला येतं का? तुला येते का? काका हेल्प करणार आहे मला. तुला शिकायचं असेल ना तर तू पण ये. अच्छा, सो तू आणि तुझं काका अशी टीम आहात तर? येस. आणि आमच्या टीमच्या प्रोजेक्टला नेहमी प्राइज मिळतं. आय नो. याच्या आधी पण तुम्हाला प्राइज मिळालं होतं ना? हो. गुड लक. थँक्यू. ए, आणि मी तुला एक सिक्रेट सांगू, पण तू काकाला नाही सांगायचा. प्रॉमिस? प्रॉमिस? ऍक्च्युली काका आणि माझं ठरलंय की तुला नाही सांगायचं, पण आता तू माझा लाडबा पप्पा आहेस ना म्हणून मी तुला सांगते. पण तू काकाला नाही सांगायचा की मी तुला सांगितलंय म्हणून. अरे बाप रे, एवढं कन्फ्युजन. ओके, मी तुझ्या काकाला नाही सांगणार. ओके. आता मी तुला जसं भाव केलं ना तसं मी तुला सकाळी पण करणार होते. सकाळी? कधी? आम्ही जेव्हा आमचं क्राफ्टचं सामान आणायला गेलो होतो ना तेव्हा मी तुला रस्त्यात बघितलं. मग आम्ही तुला येऊन भाव करणार होतो, पण तेवढ्यात सोनाली ताईचे बाबा आले ना, आणि मग काकाच म्हणाला की पप्पा बिझी आहे ना, मग त्याला डिस्टर्ब नको करूया. ओ राणी साहेब, ओ प्रिन्सेसच्या महासाहेब. काय झालं काय? घरातल्या घरात यायचं असलं ना तरी काही उडून येता येत नाही, चालतच जावं लागतं एकीकडून दुसरीकडे. काय हवंय काय? घरी कुणी आलं होतं का? नाही. कुणी येणार होतं का? कुणीच नाही. वारा आला त्याच्याबरोबर धूळ पण घेऊन आला. हो, यश आला होता. तो तर रोजच येतो. तुम्हाला कुणी यायला हवं होतं का? नाही, नाव सांगून विचारा तुम्ही. सूर्यप्रकाश आला होता का घरी? तो आकाशामध्ये लाल गोळा असतो ना, त्याच्यातून जो बाहेर येतो प्रकाश, तो घरी आला होता का? आमदार कुठे आमदारकी गाजवायला जायचं नाही वाटतं तुम्हाला? हे बघा, लग्न आटपलं असलं ना तरी मला घरात भरपूर काम आहे. तुम्ही बसा जोक मारत. काय तुम्ही पण. फालतू जोक मारू नको. तुझ्यामुळे माझा टाइम वेस्ट झालाय. मला श्रियाकडे जायचं होतं अभ्यासाला. बिग डील. चालतायत कधी कधी. थांब जरा, फोन येतोय. तुझ्या पप्पांचा आहे. हा, बोला काका. अरे तू आजकाल भेटत नाही आम्हाला. हे काम हवंय म्हणतो, पण घरी आल्यानंतर परस्पर न भेटत निघून जातो. ये तू कामाबद्दल सिरियस आहे हे कसं पडणार आम्हाला? सॉरी काका, ते जरा परीक्षा जवळ येते ना आता, त्यामुळे मला लगेच एक सब्जेक्ट झाला आणि मग निघालो मी. एक काम करतो,
मी उद्या अभ्यासाला येईन ना, तेव्हा तुम्हाला भेटीन आणि मगच घरी जाईन. करा करा, अभ्यास करा. हो. आणि तुझ्या बरोबर आमच्या प्रिन्सेसला पण अभ्यास करायला लाव. म्हणतो मी. हो. बर, तू घरी काय विसरलेस काय आमच्या? नाही. जरा कर, बॅग चेक कर, काय विसरलास का बघ. नाही हो, मी सगळं घेऊन निघालो. तुम्हाला माझी काही वस्तू सापडली का? नाही नाही, तसं काय नाही, तू टेन्शन नको घेऊ. उद्या आल्यानंतर जरा थांब, आम्हाला मुद्दाम भेटायला. पप्पांनी का कॉल केला होता तुला? काय नाही, उद्या भेट म्हणाले. एक मिनिट. तू गिफ्ट उचलून ठेवलंस ना? कुठलं गिफ्ट? मी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट. ते माझ्या हातातून पडलं, मग मी तुला खून केली की ते उचलून ठेव. मला तुझ्या खुणेचा अर्थच कळला नव्हता. मेलोय आपण सोनाली. ते गिफ्ट तुझ्या पप्पांना सापडलं असणार आहे. यश, तू मूर्ख आहेस का? मी तुला सांगितलं होतं ना असं मला शो ऑफ गिरी नकोय, तरी तू ना तुला मारून टाकणार आहे. तू कशाला मारायला हवंय? ते गिफ्ट मी दिलं हे तुझ्या पप्पांना कळलं ना तर ते स्वतः मारतील मला. मी घरी जाते. एक मिनिट, तू त्या गिफ्टवर तुझं नाव तर लिहिलं नव्हतंस ना? नाही. सुटलो आपण. मग आता जाणार नाहीयेस? यश, अरे सिच्युएशन काय, तू बोलतोयस काय? हा, मी श्रेयाकडे जाते असं सांगून निघाले होते. आता घरी जाऊन ना तुझ्या त्या गिफ्टचं लोणचं घालावं लागणार आहे मला. मूर्ख. अच्छा, म्हणजे तू खोटं बोलून आलीस मला भेटायला? सो स्वीट काय सो स्वीट? हा, मम्मीने जर का श्रेयाला फोन केला ना हो, घाबरले ना मी. तुम्ही काय करताय किचन मध्ये? तुम्हाला काय हवंय का? हा, सोनाली कुठे दिसत नाही. श्रेयाकडे गेले अभ्यासाला. यश आला होता ना अभ्यासाला, मग परत कुठे गेली? हो, तिला काहीतरी डाऊट्स होते आणि यश आणि तिचे विषय वेगवेगळे आहेत ना, म्हणून गेले. काय झालंय काय? पोलिसात असल्यासारखं का विचारताय मला सगळं? फोन लावा तिला. हा? तिला फोन लावा. हा, लाव. तिचा नंबर आहे का तुमच्याकडे? हा. मग तिला लावा फोन. तिला कशाला? तिला लावा फोन, मी सांगतो तसं करा. हो, लाव. हा काकी, बोला. हा श्रेया, सोनूला फोन दे ग जरा. सोनालीला? आहे ना ग तुझ्या बरोबर? हो हो हो, आहे ना इथेच. हा. काकू, मी तुम्हाला 2 मिनिटाने फोन करू, चालेल ना तुम्हाला? नाही नाही, आत्ताच तिला फोन दे, मला बोलायचंय लगेच. आत्ताच? हॅलो काकू, थोडं होल्ड करा, मी तिला बोलवते. हो, करते ना, करते. होल्ड करायला सांगितलं. रियाचाच फोन आहे. बोल ग. तू खूप मार खाणार आहेस सोनू. तुझ्या मम्मीचा फोन आलाय, तिला मी होल्ड वर ठेवलंय. तिला तुझ्याशी बोलायचंय, पटकन बोल. मेलो, मी तुला कॉन्फरन्स वर ऍड करते. मम्मी येते कॉन्फरन्स वर. हा हा काकू, बोला. ही बघा सोनाली आली, देते हा तिला. स्पीकरवर टाक फोन. हा हा. हा मम्मी, बोल. सोनू, इतका वेळ लागतो का ग फोनवर यायला? अगं, आता वॉशरूमला जाताना पण फोन घेऊन जायचं का? जास्त शहाणपणा करू नकोस हा. तू सांग, तू कशाला फोन केलायस मम्मी? घरी कधी येणार आहेस? अगं, हा एवढा चॅप्टर तर फिनिश होऊ दे. जेवायला येतेस ना ग घरी? हो. बरं, वेळेत ये घरी. हा हो मम्मी. आणि किती वेळ लागणार आहे अभ्यास?
कट केलं. काय झालं? हा श्रिया बोल. तू खूप मार खाणार आहे सोनू माझा. अगं बाई, माझं नाव सांगून जाते तर निदान मला तरी सांगत जा. तुझ्या मम्मीने जेव्हा सांगितलं ना की सोनूला फोन दे, बस हार्ट अटॅक येण्याचा बाकी होता फक्त. सॉरी सॉरी सॉरी, सो सॉरी श्रिया. अगं मी खरंच तुझ्याकडे येणार होती, पण तेवढ्यात यश भेटला आणि मग तुझं सॉरी पेट्रोल सकट तुझ्या गाडीत घाला. हे बघ, मी यापुढे अजिबात सांभाळून घेणार नाहीये सोनू, तुला कळलं? येते जेवायला म्हणाली. अहो आता तरी सांगा मला नेमकं काय झालंय. आजपर्यंत कधी तुम्ही तिच्यावर संशय घेतला नाही. तेव्हा काय अहो गिफ्ट आहे. काय हो तुम्ही पण एवढ्याशा गोष्टीवरून एवढी चिडचिड करायची. हा हाताची कामं बाजूला ठेवा आणि बघा काय आहे. अहो मला याची कल्पनाच नव्हती हो. मला खरंच माहित नाही यातलं काही. हा आता काय करायचं? तर काय करायचं बाकी राहिले का? मी बघतो काय करायचं ते. पोरगी हाताबाहेर चालली आणि तुम्हाला घरात राहून कळत नाही. पोरगी आणखीन काही दिवाळी लावायची आत, तिला आवरायला पाहिजे, नाही तर 4 चौघात अप्रू जाईल आपली. अहो एवढं टोकाचं कशाला बोलताय? आपली सोनू असं काहीच करणार नाही. उगाच दिलं का गिफ्ट कोणी? वरांना सूट द्यायची तेवढी द्यायची. त्यांना वाटलं पाहिजे त्यांच्या मनासारखं होतंय म्हणून, पण व्हायला पाहिजे आपल्या मनासारखं. विषय संपला. कळतंय का काय म्हणतोय मी? जाऊ दे, आम्ही बघतो आमच्या स्टाईलनं काय करायचं. अगं पण शॉर्ट झालं ना आता. काय सॉर्ट झालं ना? अगं ते हेल्मेट लागतंय यार. इथे वाट लागली आपली आणि त्याचं वाटतंय की नाही तुला काही? नाही वाटतंय, पण काय ना, घाबरलीस की जाम क्यूट दिसतेस. आता घरी गेलो ना आपण की आपला दोघांचा क्यूटनेस बाहेर निघेल. एवढे फटके पडणार आहेत आपल्याला. तेव्हा ना माझ्या मम्मीने तुझ्या आईला फोन करून सगळं सांगितलं पण असेल. सोनाली खरंच केला असेल फोन. ऑब्विसली. चल मी निघतो, बाय. यश थांब ना, घरी कशाला जातोय? आपण ना अजून थोडा वेळ थांबूया, बसून गप्पा मारूया आणि फिरायला पण जाऊया. हा हे बघ, तू मस्करी करू नकोस. एक काम करूया, तू जा तुझी घरी, मी जातो माझा. यश अरे थांब. असं कसं? आता तर मीच तुला तुझ्या घरापर्यंत सोडणार, अगदी दारापाशी. मी तुला असं वाऱ्यावर नाही ना सोडू शकत. सॉरी, मी चुकलो, मी मूर्खपणा केला, पण मी आता परत करणार नाही. प्लीज तू आता घरी जा, मी जातो माझ्या घरी. प्रॉमिस? प्रॉमिस. बरं ठीक आहे, जा पळ. तू सावकाश जा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.